गुड मॉर्निंग. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इश्यू ऑफ शेअर्स कंपनी अकाउंट्स या चॅप्टरचा प्रथम प्रॉब्लेम पाहणार आहोत. फर्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहोत. या ठिकाणी कंपनी शेअर इश्यू करते. कंपनी शेअर कोणत्या पद्धतीने मध्ये इश्यू करते? ज्यावेळेस कंपनी शेअर्स 10 रुपयाचा शेअर 10 रुपयाला इश्यू केला जातो, त्या ठिकाणी त्या मेथडला आपण बोलतो शेअर ॲट पार. जी कंपनीची फर्स्ट मेथड असते शेअर ॲट पार, म्हणजे कंपनी 10 रुपयाचा शेअर हा 10 रुपयाला इश्यू करते. सेकंड मेथड मध्ये आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत. कंपनी शेअर इश्यू करते प्रीमियम मध्ये. शेअर प्रीमियम म्हणजे 10 रुपये शेअर प्राइस आहे, कंपनी 12 रुपयाला इश्यू करते. ही आहे सेकंड मेथड, ज्याच्यामध्ये कंपनी 10 रुपयाचा शेअर हा 12 रुपयाला इश्यू केला जातो. त्याच्यानंतर थर्ड स्टेप मध्ये कंपनी डिस्काउंट देते. या ठिकाणी थर्ड स्टेप आहे शेअर डिस्काउंट. कंपनी 10 रुपये शेअर हा 9 रुपयाला इश्यू केला जातो. आपण सुरुवातीला शेअर ॲट पार या मेथडनुसार प्रॉब्लेम सोडवणार आहोत. त्याच्यानंतर आपण प्रीमियम आणि डिस्काउंटचे प्रॉब्लेम घेऊया. चला तर सुरू करूया. फर्स्ट प्रॉब्लेम आपल्या समोर आहे बघा. महेश कंपनी लिमिटेड इश्यूड ओके इक्विटी शेअर्स. हाऊ मच इक्विटी शेअर ही हॅड इश्यूड? कंपनी हॅड इश्यूड. या ठिकाणी कंपनीने 10,000 शेअर इश्यू केलेले आहेत. महेश कंपनी लिमिटेड इश्यूड 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. 10,000 शेअर्स हे 10 रुपये प्रमाणे कंपनीने इश्यू केलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी कंपनीला टोटल अमाऊंट जी मिळायला हवी ती अमाऊंट येणार आहे 1,00,000 रुपये. जी कंपनी कलेक्ट करणार आहे 1,00,000 रुपये कंपनीला कलेक्ट करायचे आहेत. लक्षात ठेवा या ठिकाणी. सो कंपनी 10 रुपये कसे मागणार आहे? या ठिकाणी शेअरची प्राइस आहे 10 रुपये. कंपनी एकाच वेळी 10 रुपये कस्टमर कडून किंवा पर्टिक्युलर शेअर ऍप्लिकेशन आहे त्यांच्याकडून, जे शेअर होल्डर असतील त्यांच्याकडून कलेक्ट करत नाही. कंपनी फर्स्ट ऍप्लिकेशनच्या वेळेस सुरुवातीला काही अमाऊंट कलेक्ट करते, जे आपण म्हणतो शेअर ऍप्लिकेशन मनी फर्स्ट कंपनी कलेक्ट करते. त्याच्यानंतर कंपनी अलॉटमेंट आहे त्याच्या वेळेस सेकंड शेअर अलॉट केले जातात, त्यावेळेस पैसे कलेक्ट करते. त्याच्यानंतर थर्ड स्टेप मध्ये कंपनी फर्स्ट कॉल करते. फर्स्ट कॉल मध्ये जर कंपनीला सगळे पैसे मिळाले तर फर्स्ट आणि फायनल कॉल हा इथेच कॉल संपतो. पण या ठिकाणी बघू शकता तुम्ही, कंपनीने 3 रुपये फर्स्ट ऍप्लिकेशनच्या वेळेस कंपनीने कलेक्ट केले. त्याच्यानंतर अलॉटमेंट मध्ये 4 रुपये कलेक्ट केले आणि फर्स्ट कॉलला कंपनीने 2 रुपये कलेक्ट केले, म्हणजे 1 रुपये अजून शिल्लक राहतोय. त्याच्यामुळे कंपनीने सेकंड अँड फायनल कॉल केला. अशी मिळून टोटल 10 रुपये कंपनीने कलेक्ट केले. याच्यामध्ये ऍप्लिकेशन मनी आहेत 3 रुपये, अलॉटमेंट मनी आहेत 4 रुपये, फर्स्ट कॉल आहे 2 रुपये आणि सेकंड आणि फायनल कॉल आहे हा 1 रुपयाचा. चला तर पाहूया प्रॉब्लेमच्या जर्नल एंट्री कशा केल्या जातात. आपण जर्नल एंट्री या ठिकाणी पाहणार आहोत. सो फर्स्ट जर्नल एंट्री या ठिकाणी आपल्याला कंपनीला ऍप्लिकेशनचे पैसे मिळालेले असतात. जे ऍप्लिकेशन मनी आहेत, ऍप्लिकेशन मनी आपल्याकडे 3 रुपये. सो याचे पैसे मिळाले असतात. आपले शेअर, कंपनीने शेअर किती इश्यू केलेले आहेत ते पाहू शकता तुम्ही. कंपनीने इश्यू केलेले शेअर आहेत 10,000 रुपये. 10,000 शेअर्स कंपनीने इश्यू केलेले आहेत. जस्ट 1 मिनिट. 10,000 शेअर इश्यू केलेले आहेत 10 रुपये प्रमाणे. सो ऍप्लिकेशन मनी जी आपल्याला मिळणार ती 10,000 शेअर्स या ठिकाणी मिळणार. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अमाऊंट जी राहणार आहे, ऍप्लिकेशनचे शेअर्स असतील 10,000 असतील, अलॉटमेंटचे शेअर असतील 10,000, प्रत्येक ठिकाणी 10,000 रुपये आपल्याला राईट करायचे आहेत. ऍप्लिकेशन मनी 10,000 शेअर्स इंटू 10 असेल किंवा अलॉटमेंट मनी जे असतील ते 10,000 शेअर्स गुणिले 4 राहतील. फर्स्ट कॉल 10,000 शेअर्स गुणिले 2 आणि सेकंड अँड फायनल कॉल मध्ये सुद्धा आपल्याला 10,000 गुणिले 1 याप्रमाणे जर्नल एंट्री करायची आहेत. सो पहिली एंट्री या ठिकाणी आपली फर्स्ट एंट्री येते की आपल्याला ऍप्लिकेशन मनी मिळालेला आहे. कंपनीला फर्स्ट ज्यावेळेस कंपनी ऍप्लिकेशन शेअर होल्डर ऍप्लिकेशन करतात त्यावेळेस कंपनी फर्स्ट ऍप्लिकेशन मनी कलेक्ट करते. सो फर्स्ट जर्नल एंट्री मध्ये आपल्याला या ठिकाणी राईट करायचे बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन. सो शेअर ऍप्लिकेशन किती रुपयाचे आहेत? 3 रुपयाचे आपण पाहिले या ठिकाणी. 3 रुपयाचे शेअर ऍप्लिकेशन मनी आहेत. सो बँकेमध्ये आपल्याला बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन या ठिकाणी जी अमाऊंट मिळणार आहे ती अमाऊंट आहे 30,000 रुपये. बँक अकाउंट डेबिट 30,000. सेम क्रेडिट मध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला तीच अमाऊंट राईट करायची. आणि जर्नल मध्ये जेवढं डेबिट असतं तेवढेच अकाउंट हे क्रेडिट राहतात. सो फर्स्ट एंट्री या ठिकाणी आपल्याला करायची बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. या ठिकाणी आपण इक्विटी शेअर्स आणि प्रिफरन्स शेअर्स यूज करायचे नाव आता आपण सिंपल मध्ये फक्त शेअर्स यूज करतोय. त्याच्यानंतर सेकंड एंट्री या ठिकाणी
बँकेत पैसे आपल्याला मिळालेत म्हणून आपण फर्स्ट एंट्री या ठिकाणी केली. बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन ही आपली फर्स्ट एंट्री झाली. त्याच्यानंतर सेकंड एंट्री जे ऍप्लिकेशन मनी आपल्याला मिळालेले असतात ते आपल्याला शेअर कॅपिटलला पाठवावे लागतात. ती अमाऊंट आपल्याला शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायची असते. याच्यामध्ये बघू शकता सेकंड एंट्री आहे जे आपल्याला करायचे आहे शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. मी सांगितलं पहिल्यांदाच की जे शेअर्स आपण इश्यू केलेत कंपनीला तेवढेच ऍप्लिकेशन मिळाले, त्यामुळे सगळीकडे आपल्याला 10,000 अमाऊंट यूज करायचे. सो सेम जे पैसे आपल्याला ऍप्लिकेशनचे मिळालेले आहेत तेच पैसे आपण कशाला पाठवणार आहेत, शेअर कॅपिटलला. सेकंड एंट्री आपल्याला करायची शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. इथे सुद्धा आपल्याला तीच अमाऊंट यूज करायची आहे जी फर्स्ट एंट्रीला आपण यूज केलेली आहे. फर्स्ट एंट्री सेकंड एंट्री डेबिट मध्ये आले 30,000, सेम तुम्हाला या ठिकाणी क्रेडिट मध्ये सुद्धा 30,000 रुपये यूज करायचे आहेत. यानंतर नेक्स्ट पुढची स्टेप येते आपली. कंपनी या ठिकाणी काय करते, शेअर ऍप्लिकेशन मनी कलेक्ट केले, नंतर शेअर अलॉट केले जातात. नेक्स्ट सेकंड स्टेप मध्ये शेअर अलॉटमेंट केली जाते. शेअर अलॉटमेंट या ठिकाणी बघू शकता किती रुपये शेअर अलॉटमेंटचे आपल्याकडे. अलॉटमेंट 4 रुपये प्रमाणे झाले. सो आपण चला एंट्री करूया. पुढची एंट्री नंबर 3 फर्स्ट एंट्री आपण केली. बँक अकाउंट डेबिट टू शेअर ऍप्लिकेशन 10,000 गुणिले 3 अमाऊंट आली आपली 30,000. नंतर सेकंड एंट्री केली शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, सेम 10,000 इंटू 3. त्यानंतर नेक्स्ट एंट्री करायची आपल्याला शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. शेअर अलॉटमेंट आपण शेअर अलॉट या ठिकाणी फर्स्ट एंट्री कंपल्सरी ड्यू एंट्री दाखवायची आहे ड्यू, आणि त्याच्यानंतर नेक्स्ट एंट्री जी आपली राहील त्या ठिकाणी ती पेमेंटची एंट्री आली पाहिजे. इथून पुढच्या सगळ्या एंट्र्या म्हणजे फर्स्ट एंट्री आपल्याला ट्रान्सफर एंट्री दाखवायची शेअर कॅपिटल साठी, आणि त्याच्यानंतर सेकंड एंट्री जी राहील ती बँकची, म्हणजे तुम्हाला कशाचे पैसे मिळालेत या ठिकाणी. फर्स्ट जर पहिल्यांदा इथे अलॉटमेंट असेल तर अलॉटमेंटचे पैसे तुम्हाला नंतर सेकंड केस मध्ये मिळणार आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फर्स्ट अलॉटमेंटची ड्यू एंट्री दाखवायची, नंतर बँक एंट्री. नेक्स्ट फर्स्ट कॉल साठी ड्यू एंट्री, नंतर बँकची एंट्री, आणि सेकंड कॉल साठी ड्यू एंट्री आणि बँकची एंट्री असं आपल्याला एंट्री या ठिकाणी दाखवायच्या आहेत. चला बघूया नेक्स्ट एंट्री आपण. शेअर अलॉटमेंट साठी सेम एंट्री नंबर 3. एंट्री फिक्स असतात. हा बेसिक चार्ट आहे, तुम्हाला एंट्री पाठ करायच्या आहेत. शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल जे आपण ड्यू एंट्री सांगितले ट्रान्सफर करायचे. सो अमाऊंट या ठिकाणी आपल्याला यूज करायची आहे. ती अमाऊंट येणार आहे शेअर अलॉटमेंट 10,000 शेअर इंटू 4 रुपये प्रमाणे आपण अलॉटमेंटचे, सो 40,000 रुपये येतील. सेम या ठिकाणी क्रेडिट मध्ये सुद्धा डेबिटला 10,000 असे क्रेडिट मध्ये सुद्धा आपले क्रेडिटला 40,000 राहतील. शेअर अलॉटमेंट टू शेअर कॅपिटल. नंतर हेच पैसे आपल्याला बँकेत मिळालेत. बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट, बँक टू शेअर अलॉटमेंट थर्ड एंट्रीला एंट्री नंबर 4 सेम अमाऊंट आपल्याला राईट करायची 40,000. थर्ड एंट्री केली आपण शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल, त्याच्यानंतर बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट. नेक्स्ट एंट्री आहे एंट्री नंबर 5. या ठिकाणी एंट्री नंबर 5 आणि एंट्री नंबर 7 कधीही बदलत नाही. कोणताही प्रॉब्लेम येऊ द्या, अमाऊंट ही त्याच्या ऍज पर प्रॉब्लेम मधील त्याप्रमाणे राहतात. सो एंट्री कधीही बदलायची नाही. एंट्री नंबर 5 फर्स्ट कॉल साठी अगेन आपल्याला फर्स्ट कॉल ड्यू दाखवायचा आहे. आपली एंट्री आहे शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल या ठिकाणी 10,000 इंटू 2 अमाऊंट येणार आपली 20,000. सेम डेबिट मध्ये दाखवले तसेच आपल्याला क्रेडिट मध्ये सुद्धा आपल्याला ही अमाऊंट डिस्प्ले करायचे, राईट करायचे. नेक्स्ट आपल्याला फर्स्ट कॉलचे पैसे मिळालेत. सो बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल. फर्स्ट एंट्री आपण दाखवली पहिल्यांदा शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल. त्याच्यानंतर आपण एंट्री दाखवली बँकचे जे पैसे रिकवर झालेत बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल. या ठिकाणी जी अमाऊंट आपल्याला राईट करायची आहे. बँक अकाउंट डेबिट टू 20,000 कुठून आले तर 10,000 इंटू 2 केले. जसं आपण फर्स्ट ऍप्लिकेशनच्या वेळेस 10,000 इंटू 3 केले होते 30,000 आले होते. त्याच्यानंतर अलॉटमेंटच्या वेळेस 10,000 इंटू 4 आणि आता त्या ठिकाणी 2. नेक्स्ट एंट्री आहे या ठिकाणी एंट्री नंबर 7. आता 1 रुपया आपला बाकी राहिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 रुपया मी कसं काउंट करतोय. 3 रुपये ऍप्लिकेशनचे होते. कंपनीने जे शेअर इश्यू केले होते ते शेअर किती रुपयाला इश्यू केले, 10 रुपयाला. त्यातले तुम्हाला 3 रुपये ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही कलेक्ट केले,
₹4 अलॉटमेंट मध्ये कलेक्ट केले, ₹2 आपण या ठिकाणी फर्स्ट कॉल मध्ये कलेक्ट केले. टोटल आपल्याला रिकवर झालेत ₹9. ₹10 आपण शेअर इश्यू केलाय 10,000 शेअर्सवर. अजून ₹1 आपल्याला बाकी आहे. मग ₹1 आपल्याला परत एंट्री करायची आहे या ठिकाणी लास्ट कॉल साठी. जे एंट्री आहे सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट. सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल 10,000 शेअर्स किती रुपये प्रमाणे आपण कलेक्ट करणार ₹1 प्रमाणे. सो 10,000 इंटू 1 10,000 या ठिकाणी अमाऊंट येणार आहे. जशी आहे तशी डेबिट मध्ये 10,000 तसे क्रेडिट मध्ये सुद्धा आपण 10,000 राईट करायचे आहेत. सेकंड अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अशी आपली एंट्री या ठिकाणी येणार आहे. एंट्री नंबर 7 या ठिकाणी चार्ट आपल्याला दिला जाईल. ओके, बेसिक एंट्री पाठवले ग्रुपवर तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लास्ट एंट्री नंबर 8 जी आपल्याला करायची या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड अँड फायनल कॉल. या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट टू शेअर. लेट मी चेक. या ठिकाणी आपली जे एंट्री जी राहणार लास्ट एंट्री आपल्याला करायची या ठिकाणी बँक अकाउंट डेबिट टू शेअर वर्ड या ठिकाणी आहे. शेअर सेकंड अँड फायनल कॉल. जे फर्स्ट कॉल जे सेकंड कॉल ड्यू आपण दाखवला 10,000चा सेम तीच अमाऊंट आपल्याला या ठिकाणी बँकेमध्ये पैसे मिळणार आहेत जे आहेत ₹10,000. ओके, नॅरेशन हे तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी राईट करायचं आहे. या ठिकाणी नॅरेशन आपल्याला राईट करावंच लागतं. सो नो ऑप्शन्स. बँक अकाउंट डेबिट टू शेअर सेकंड अँड फायनल कॉल. टोटल बेसिक जर्नल एंट्री 8 आहेत ते आपल्याला पाठ करायचे आहेत. फर्स्ट एंट्री मी सांगितली या ठिकाणी शेअर ऍप्लिकेशन साठी 2 एंट्री असतील. शेअर अलॉटमेंट साठी 2 एंट्री आहेत. फर्स्ट कॉल साठी 2 एंट्री आणि सेकंड अँड फायनल कॉल साठी 2 एंट्री. अशा पद्धतीने आपला प्रॉब्लेम झालेला आहे. काय डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू सो मच.